श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येकाला स्वामी अनुभव हे नक्कीच देत असतात. फरक मात्र थोडा असतो की ज्या भक्तांचा मनापासून स्वामींवर विश्वास आहे त्या भक्ताला स्वामी लवकर अनुभव हे देतात आणि काही भक्तांचा विश्वास जेव्हा डगमगतो तेव्हा त्याला अनुभव येण्यास उशीर लागतो. परंतु स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव मात्र नक्कीच येत असतात. कारण स्वामींची सेवा केलेली कधीच वाया जात नाही. थोडा वेळ लागला किंवा कमी वेळ लागला तरी देखील स्वामी आपल्या भक्तांच्या प्रत्येक भक्तीचे फळ हे नक्कीच देत असतात. विश्वासाने केलेली सेवा कधीच वाया जात नाही. निस्वार्थ भावनेने जेव्हा स्वामींना हाक मारली जाते तेव्हा स्वामी प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात. आणि ज्याला या गोष्टीमध्ये शंका वाटते त्याने आपल्या चॅनलवरचा प्रत्येक अनुभव लक्षपूर्वक ऐकायचा आहे. कारण त्या अनुभवामध्येच दडलेले आहे ते स्वामींच्या चमत्काराचे रहस्य. त्यामुळे स्वामींचे जर अनुभव ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल आणि स्वामींचा प्रत्येक चमत्कार ऐकण्याची तुम्हाला देखील संधी भेटेल. जो स्वामींचा अनुभव तुम्हाला आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. चला आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे. तर त्या ताईंचं नाव हे अर्चना कदम आहे आणि त्या राहुरी तालुके येथील आहेत. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी हॅलो. समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. शुभांगी ताई ना? हो हो बोला ना. काय नाही, अनुभव शेअर करायचा होता ताई. अरे वा. नाव सांगायचंय का ताई? हा, अर्चना कदम आहे, राहुरी तालुक्यातून बोलते. कोणत्या तालुका? राहुरी. राहुरी. हा. कशाला ताई तुम्ही स्वामी सेवेत? मी ना पहिल्यांदा आम्ही 4-5 वर्षापासून आहे ना, 5-6 वर्ष झाली असतात. आम्ही अगोदर नरेंद्र महाराजांचं करीत होतो. मी मोबाईल मध्ये पण ती सेवा करत होतो. मोबाईल मध्ये बघून बघून मग सेवा सुरू केली स्वामींची. हा. मग मग तुम्ही करता करता नरेंद्र महाराजांची सेवा करत होता, मग तुम्हाला इकडं स्वामींची सेवा करावीशी कसं काय वाटली? मोबाईल मध्ये बघायचे अनुभव ते हा हा. स्वामी अनुभव. चॅनल ते हा हा. अनुभव चॅनल. हा, अनुभव ऐकून करावीशी वाटली का? हा, अरे वा. हा हा. स्वामी चॅनलचे अनुभव आहे ना, हा हा. मग त्यांचे अनुभव ते ऐकायचे. मग असं करता करता मग स्वामीच आले. मग मुलीला 6 वर्ष, मग नंतर काही नव्हतं. हा हा. 2008 मध्ये लग्न झालं होतं, 9 मध्ये. हा हा. तिला 6 वर्ष काही नव्हतं. बरेच खर्च केला तिला. मग असं मी करायची सेवा तेव्हा. हा हा. सेवा करायची पण पोचत नव्हती ना, तिने करायला पाहिजे होते ना असं. हो ना, ते तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हालाच भेटणार. हा. मग असं मी न मागता दुसऱ्यासाठी सेवा आतापर्यंत करतात ना, ते स्वामी माझ्यासाठीच दिलेले स्वामींनी. हो ना. आता तुम्ही सांगा, ज्या त्या झाडाचं फुल आहे त्याच झाडाखाली पडणार ना. हा, स्वामीला माझ्यासाठी काही नाही मागितलं मी. हा हा. मग असं करता करता आहे ना, मग 6 वर्ष झाले. मग डॉक्टर 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर तिला मुलगा झाला. अरे वा. डॉक्टर म्हणजे फक्त देवावर विश्वास असते. ती एक दिवस आली, 4थाच दिवस होता. ती म्हणायची मम्मी मला स्वामी सेवा करायची. म्हणलं कर, मग जाईल. माळ सारामृत आणून दिलं तिला. मग ती गेली तर डॉक्टर फक्त म्हणले तू फक्त देवावर विश्वास ठेव म्हणे. अरे वा. बघा, डॉक्टर सुद्धा सांगतात.
हा डॉक्टर तो चमत्कार असं सांगते ना मग तुम्हाला. हो ना, डॉक्टर सुद्धा पुन्हा गुरुवार सांगतात. हा मग 11 गुरुवारला सुरुवात केली तिने. हा. तिसऱ्याच गुरुवारी प्रचिती आली तिला. अरे वा, त्यांनी फक्त गुरुवार चालू केले होते का? हा महाजप करायची, सारामृत वाचायची, जसं जमेल तसं. हा हा. पण मी सेवा करायची पोचत नव्हती, पण तिने स्वामींनी मी तिला दिली असं समजा. हो ना, हो. हा. मग मुलगा 12वी नंतर मुलगा पण बिगर याचा फिटर झाला. अरे वा. ITI नाही केला, काय अनुभवावर झालेला आहे, मोठ्या गाड्यांचा फिटर आहे तो. अरे वा वा वा. बघा स्वामींची कृपा कशी येते. हा. माझ्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं काही असं. 12वी नंतर 13वीला गेला त्यांनी. मग असं याच्यात इथं आमच्या शेजारीच गाव आहे, हा तिथं त्या पोरांकडे त्यांनी फिटरची 3 वर्ष काढली. हा हा. लवकरच शिकला तर 1-1.5 वर्षात, पण 3 वर्ष शिकला त्यांच्याकडे. हा हा. मग ते आता 21व्या वर्षी त्याचं 21-22व्या वर्षी मग पुढं दुकान टाकलं अरे वा. स्वतःचं. हा हा. स्वतःचं दुकान टाकलं दसऱ्याला. आता 2 वर्ष झालं तिला आता हा या दसऱ्याला. हा हा. अरे वा. दसरा अचानकच मग त्याला स्थळ आलं. हा गॅरेज झालं, 5-6 महिन्यात स्थळ आलं वर्षात. हा हा. 21व्या-22व्या वर्षी. अरे वा. हा. हा हा. माझ्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं काही असं. आम्ही नाही म्हणायचो. पण अहो ते पण म्हणायचे. 21-22व्या वर्षी कोण थोडीच लग्न करतात, अहो कोणच करत नाही ना हा. हो ताई. हा. हम्म. मग लग्न झालं आता मागल्या वर्षी जून मध्ये. अरे वा, बघा स्वामींची कृपा कशी आहे ताई. हा. हा हा. तिचं लग्न झालं तर परत मग दिवस गेली हा लग्न झाल्यानंतर. हा हा. बोलेरो गाडी घेतली त्या ट्रेडला लग्न झाल्यावर. अरे वा. बोलेरो गाडी, पहिला टेम्पो आहे. हा हा हा. आणि परत आता मुलगा झाला, आता 1.5 महिन्याचा मुलगा आहे. अरे वा, तुमच्या ती नातवाला ना? 3 दिवस तिचं दुखत होतं. मी सगळं स्वामींवर सोडून दिलं होतं. हा हा. नगरला होती, अहमदनगरला हा हा. दवाखान्यात. हा हा. 3 दिवस तर असं 3 दिवस दुखत होतं. शिजरच झालं पण सगळं व्यवस्थित झालं. हा 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 हा. असं. मी गुरुचरित्राचे पारायण ते असे पाठी उठून आणि ते ब्रह्मामृत, सारामृत जसं जमेल तशी सेवा आपली घरी केंद्रात नाही. आणि आता इतकं आमचं भाग्य थोर. आता प्रगट दिनला आमचे स्वामी मी बरेच दिवसाचे म्हणायचे, हा. स्वामी आमच्या गावात यावा. जाऊ द्या लोकांचे दुसऱ्याचं संकट दुःख दूर व्हावा हा हा. असं. मी कुठं जात नव्हते, घरीच सेवा करायची तुटकी मुटकी आपली हा हा. अरे वा. असं. आणि दीड तर इतके पेत होते ना, हा काही झालं का इतके हाण मार हे करायचे, लय त्रास घरी आम्हाला हा हा. बाप. पोरांना त्यांना. हा हा. दिरांना पार प्यायचे, हाणा मागवायच्या कुऱ्हाडीनं, अशी इतकी जबरदस्त होती. स्वामींपाशी रडायची हा मी अशी. हा हा. या संकटात त्यांचा संसार सुखा असलं तर सांगायचं मी स्वामींना सुखाचा आहे राहू द्या, असं तसं स्वामींपाशी येऊन रडायचे. आज वर्ष होत आलं तसं दारू सोडली दिरांनी. अरे वा. त्यांचा मुलगा आमच्याच मुलाशी आहे. दोघं भाऊ एकत्र दुकान चालले हा हा. दोघं पण. हा हा. अरे वा. बाकी काय लागत नाही ताई, स्वामींचा आशीर्वाद असला ना काय? की. हा. बाकी काय नाही, ते सोबतीचे सगळे उठता बसता सगळे माझ्या स्वामीची पाठीशी. हो ना, हो जे ना. आहे ते स्वामींना सांगायचं. हम्म. आपल्याला काही नको, पण दुसऱ्याचं दुःख असलं ना ते सांगायचं. हो ना, हो ना. फक्त आता भावाची आहे ना, भावाचा तर योग नाही ना. हा हा. भाऊ राहिलेला आहे तसाच बिगर लग्नाचा. हा हा. असं आहे. नाही असतील तशी तर हा, त्यांना पण सांगा ना तुम्ही स्वामी सेवा करायला. ते सांगते त्याचे विश्वास साईबाबावर आहे. हा हा. पण त्याला कामाने जमत नाही ना. हा हा. स्वतः करीत नाही. मी म्हणले होते केंद्रात, हा. पण माझी सेवा चालत नाही. हा, नाही ना, आता मी तुम्हाला सांगितलं ना, ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ त्यालाच भेटतं ना. हा. तर तसं केंद्रात गेला पण सेवा त्याच्याची होत नाही अशी. हम्म. मग त्याला ते तसं किंवा ते त्याच्या घरच्यांना आईला वगैरे सांगायची करायला. तसे जप ते करतात ते हा हा. तसे हा हा. जप ते करतात असे. हा हा. त्याचे जप ते राहतात. हम्म. माझ्या आयुष्यातले इतके मोठे शेण आहे ना, प्रत्येक गोष्ट अजून सांगितली तर लई ताई. हो ना, सांगा ना ताई, आवडेल मला ऐकायला. ए,
मग दीराची दारू सुटली आता. हा हा. वर्षात मग दुकान झालं, गॅरेज झालं, हो. मुलाचं लग्न झालं, बोलेरो गाडी झाली. हा हा हा. एवढं काहीच नव्हतं माझ्याकडं. हा हा. अरे वा. एवढं मी तर काही मनात नसतं, स्वामींना कधीच नाही म्हणले का मला हे द्या का ते द्या, कधीच नाही. हा हा हा. फक्त पण असं. स्वामींनी त्यांना योग्य वाटतं ते सर्व तुम्हाला दिलं ताई. हा स्वामींना असं. मागितल्यानंतरच स्वामी देतात असं पण नसतं ताई. काही नाही हा मागितलं तरी पण स्वामी देतच असतात. कारण आपल्या स्वामींना हा फक्त द्यायचंच माहिती आहे ताई. हा स्वामींची लीला लय अगद आहे. हो फक्त ना. आता अक्कलकोट मुलगा झाला मुलीला तर अक्कलकोटला घेऊन त्याचे वडील दुसऱ्या दिवशी गेले. त्याच्या अरे वा. वजनाची पेढी वाटून आली. हा हा. अरे वा. मी म्हणले होते तुमचे दर्शन आता जायचंय. हा हा. जेव्हा येईल तिला आता हा 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 हा. अजून नाही गेलेली अक्कलकोटला. म्हणलं त्याला घेऊन जाईन मग. हा हा हा. अरे वा. तुमच्या प्रत्येक इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या ताई. किती छान. हा प्रत्येकाचे असते स्वामी उभीच पुढं. हम्म हम्म. खूप छान अनुभव येतात ताई स्वामी सेवेमध्ये. हा चालेल. आपले कर्म नीट असले ताई हो ना. तिथे कर्म स्वामी उभे राहतो. सर्वात महत्वाचं कर्मच आहे ताई. ज्याचं कर्म चांगलं त्याला फळ हो. देखील तेवढं चांगलं भेटणार आहे. आपले कर्म दुसरं प्रामाणिक असले तसं जिथे हे असते देव हो ना. हो. राहिला असं हे. हा आता त्या सासऱ्याच्या ताई नव्हत्या का त्यांचा अनुभव ऐकत होते मी. हा हा. त्या म्हणतात त्या सासूबाईचं माझी सासू अशी चिडचिड करती. सेवा करताना ती 5 मिनिटात सेवा झाली पाहिजे. हा हा. असं. त्यांच्यावर त्यांच्या मालकाला नाही का 2 महिन्यानंतर अगोदर नारळ पडतं. हा हा. तो दिनाला सेवा करताना माहिती नव्हतं. हा हा. तेव्हा माझी कहाणी सांगते. मी लई सासरवासातून होती बरं का. पहिल्यांदा हा हा. लग्न झालं 7वीत असताना. हा हा. 7वीत असताना लग्न झालं. लई सासरवासा होता. हा, मग आता तुम्ही ताई अनुभव सांगताय का फक्त मला सांगताय ताई? अनुभव सांगते. बरं बरं. आणि सांगा. मग स्वामीचे असतील तर कसे येतात हा असं सांगते तू. ज्याच्या कर्म ते त्याच्यालाच भेटतात ना. हो ना. बरोबर आहे. तुम्ही काय म्हणता ज्याचं नशिबात आहे ना ते बरोबर आहे, योग्य आहे ना. मग हो ना. हो. ज्याचं नशिबात नाही ना हो ना. ते जे आताच माझी सासू ना हा हा. आतापर्यंत अशीच आहे. 25-26 वर्ष लग्नाला झाली. 27-28 हा आतापर्यंत अशीच आहे. देवाचं म्हणलं का मला असंच आहे. मला 1-1.5 तास पूजा करायला लागते. हा हा. मी अशी केंद्रात नाही गेले, कुठं नाही गेले. घरीच असं मोबाईल मध्ये पाहून तुमचे अनुभव ऐकून हा. स्वामी तुमचे अनुभव ऐकून अरे घरी वा. असे सेवा येतील तेच करते. हा हा. ताई तुम्हाला नाव सांगायचंय का? काल अनुभव शेअर नाही केला का मी? हा हा. केलाय की. मग त्याच अनुभवात हा अनुभव एकत्र करते मग. हा हा हा, सांगा मग. बोला ना ताई. हॅलो. असं आहे ना. मग अशी माझी हे करायची. मला पहिल्यापासून छंद होता देवाचा. हा हा. ते पूजा ते करायचा पहिल्यापासून. हा हा. अरे वा. हा. मग सासू आता 2-3 वर्ष झाले लई झाली मोठी. हा हा. आतापर्यंत बडबड करायला लागली. रात्रून दिवसा पिछा करायची एकदा. सोडतच नव्हती. मग स्वामी सेवेत आल्यापासून काही ना हा. इतका फरक जाणवला ना. तो एक पहिला चमत्कार बरं का. अरे वा. म्हणजे त्यांच्यात आपोआपच बदल झाला का ताई? हा आपोआपच बदल झाला. तसं छोटा करतात पण ते बदल झाला लगेच. अरे वा. बरं झालं. ती आली तरी अजून आहे. पण आपण कधी केलं नाही ताई. आपल्या आई वडिलांनीच मानलं. अरे किती वा. केलं. मी आतापर्यंत नाही केलं कधी. जागर चहा जागर हे आपण नाही करायचं तसं. हो ना. तिने केलं पण आपण नाही करायचं ना. मग जागर चहा त्यांना सगळं. पण ते असं उलट झालं का आपण देवपूजा करत असले का असंच झालं तसंच झालं. त्या टाईमवरून देणं आलं बरं का मला. हा हा. मग ते स्वामींनी तिथली चिठी दिलेली मला पहिला शूट. हा हा. अरे वा. त्या शांत झालेल्या त्या. घरातले वादनवाद. आमचं सगळं एकत्र कुटुंब आहे ना. हो ना. तुम्ही सांगितलं.
म्हणजे एकत्र म्हणजे बाजूलाच आहे पण कुणी वाटत नाही असं एकत्र आहे म्हणून, वाहिली म्हणून. हा हा, अरे वा, बरं झालं ना, एकत्र कुटुंब खूप छान असतं ताई. एका दिवशी मुली पण नांदायला गेल्या. मला तिलेची सून मला हे आली. माझी मुलगी लग्न झालं. मुलगा झाला ते छान आहे. अरे वा. ते एकदम स्वामी नवनीत. हा. इतकं बुद्धी ना त्याला. हा हा. आधीच वर्षाचा झालेला आहे. अरे वा. नातू मुलीचा स्वामी कृपेने झालेला आहे ना. हा हा. तो एकदम याच्यावानी स्वामी सारखाच एकदम. हा. आता तो आत्ताच म्हणतो श्री स्वामी समर्थ. अरे वा. आत्ताच हे स्वामी बाप्पा आहे. आला का हे स्वामी बाप्पा आहे बरं का, पाप करीत असते. हा हा. म्हणजे अरे वा. तो स्वामींच्या याच्यात आज कृपायची त्याला गोळी नाही. हा. अडीच वर्षाचा झाला तो. हा हा. असं सांगते. मग मी गुरुचरित्राचे पारायण ते माझ्या मनानेच मोबाईल मधून मी केंद्रात नाही काहीच नाही. 6-7 गुरुचरित्र एक राहिलेले 6 झाले माझे. जसे जमेल तसे. तारामृत, श्रीसुक्त ते असं जसं जमेल तसं हा हा. आपलं घरची नित्यसेवा रोजची. हा हा. मग ही प्रचिती सगळ्यात मोठी मला अगोदर दिलेली. अरे वा, स्वामींच्या सेवेमध्ये अनुभव मात्र चुकत नाही ताई बरं का. हा, स्वामींनी मी काही नाही मागते, फक्त माझ्या परिवाराला सुखी ठेवा, सद्बुद्धी द्यावा. हा हा. ते तुमच्या त्याच्यात हे उलट सेवेत यावं. माझा मुलगा ते सगळं आमचं सेवा पती सगळे सेवेत आहे. हो ना. दर्शन घेतल्याशिवाय बाहेर निघणार नाही पती मुलगा. हो ना. आता फिटर झालेला आहे. हा हा. त्यांना पण ते कधीच नाही म्हणणार मला काय करती तू कमवून करती. ते हा. उलट जाय म्हणते मला. आणि एक अनुभव सांगते. आणि ताई आता मी इतकी स्वामी सेवेकरी 2-4 बनवल्या ना, आज जास्त झाल्या असतील. हा हा. दुसरे आणखी म्हणजे दुसरे ते अचानकच माझ्या जावं ते आहे ना, आता गुरुपौर्णिमा झाली ना, हा. मी गेले गावात पारायणाला. हा. आमच्या प्रगट दिनापासून केंद्र झालं ना हा हा. गावात. हा हा. ते अचानकच घरी बसलेल्या होत्या. माझ्या मागं ते आल्या. अरे वा. गुरुपौर्णिमा झालं तरी त्यांचं मी अगोदर त्यांना म्हणले यायचं काय. ते म्हणे खूप आता आवरलं तर येतो, नाही तर म्हणलं मला पारायण करायचंय गावात केंद्रात. हा हा. सून डिलिव्हरी झालेली ना, त्याच्यामुळे मग आवरलं पटकन जमत नाही ना कधी हा हा. घरी एकली त्याच्यामुळं हा. आवरलं म्हणून नाही हा हा. केंद्र. हा हा. ते अचानकच आलं त्यांनी. म्हणलं गुरुपद तुमचं पग स्वामींनी कसं करून घेतलं. गुरुपद चालू होतं स्वामींनी. हा हा. गुरु ठरलं त्यांचं तिघी चौघींचं. अरे वा. हा, मी अगोदर त्यांना म्हणले ते चला ते म्हणे बघू टाइम असं जाय तू म्हणे. हा हा. आपण स्वामींनी त्यांना बोलून घेतलं. म्हणलं चला म्हणलं. हो ना हो ना. आपल्याला तिकडे नाही मिळत म्हणलं. स्वामींना ज्याच्याकडून सेवा करून घ्यायची आहे त्याच्याकडून सेवा तेव्हा एक करूनच घ्यायची. पारायण झालं त्यांच्या गावात आमच्या बरोबर. हा हा. अरे त्यांनी वा. पुस्तकं दिले, त्यांचे पारायण सुद्धा झाले हा हा. असे. किती छान झालं बघा बरं. हा, म्हणलं ही स्वामींनी प्रचिती दिली होती म्हणलं, तुम्हाला बोलवून घेतलं होतं म्हणलं. हो ना. करून फक्त घ्यायचं होतं म्हणलं तुमच्याकडून. फक्त तुम्हाला कारण मात्र ठरवलं ताई. हा, आता 2-3 जावा म्हणते आता तू कशी करती कशी नाही. मग मी त्यांना सांगितलं होतं असं असं करायचं तसं करायचं. काय नाही, मंत्र जप केला ना तीन देव असले तरी खूप झालं म्हणलं. हो ना हो ना. तिला जड जातं म्हणलं. हा हा. मग हळूहळू होतं म्हणलं सगळं. हो ना हो. खूप आता छान. त्या करायला लागल्या काही. हा हा हा. बरं झालं ताई. तुमच्यामुळे अजून सेवेकरी घडायला सुरुवात झाली ताई. मला हेच वाटतं स्वतःसाठी नको, दुसऱ्यांसाठी ये. हो ना हो ना. तेच आशीर्वाद कामं येते. हो ना, आणि तेच महत्वाचं आहे ताई. हा, चालेल ताई. हा अनुभव आहे का अजून आहे ताई? तुम्हाला कमेंट केली होती मी. हा हा. आणि तुम्ही येतं करता ही लई मोठी सेवा आहे तुमची. हा हा. हो हो, तुम्ही केली होती, मी वाचली ताई. हा, ही लई उच्च कोटीची सेवा, हीच महत्वाची आहे तुमची सेवा. हो ना, स्वामी करून घेतात ताई. हेच आपलं भाग्य म्हणावं लागेल. हेच भाग्य तुमचं थोर. हो. दुसरं काही नाही झालं तर हेच दुःख आहे ना हो ना हो. संकट हो ना ताई. करून घेतो स्वामी तुमच्याकडून. हो 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 ताई. चालेल ताई. मी अनुभव शेअर करते ताई. हा. हो.
चला ताई, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.